अजितदादांचा अपघात नव्हता, हा घातपात होता. आणि अखेर मास्टर माइंड पकडलाय. अजितदादांच्या विमान अपघाताचा सत्य उघडकीस आता सगळंच भांड फुटलं. तब्बल 1 महिन्यानंतर या अपघाताविषयी एक असा नवीन व्हिडिओ समोर आला, ज्यानं या प्रकरणाचा मास्टर माइंड समोर आला. आता मास्टर माइंडचा खात्मा झाला होय. दादांचा अपघात 28 जानेवारीला झाला होता. अचानक झालेल्या या घटनेनं महाराष्ट्राला पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला होता. पण आज अचानक हा नवीन व्हिडिओ समोर आल्यामुळे महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. कारण या व्हिडिओमध्ये जे दिसलं आहे ते पाहून महाराष्ट्रात खळबळ उडाली. हा व्हिडिओ स्वतः अजितदादांचे सुपुत्र जय पवार यांनी दाखवलाय, ज्यामुळे आता हा व्हिडिओ खोटा आहे असं कोणीच म्हणू शकत नाही. स्वतःच्या वडिलांसाठी मुलानं काम केलंय की ज्यामुळे आता वडिलांना न्याय मिळाला. कालपर्यंत बातम्यांमध्ये जी माहिती सांगितली जात होती ती आता पूर्णपणे चुकीची ठरली आहे. 2 दिवसांपूर्वी या विमान अपघाताबाबत अधिकृत अहवाल समोर आला आणि त्या अहवालात काही धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. या रिपोर्टमध्ये तब्बल 5 महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे मुद्दे टीव्हीवर कधीच दाखवले गेले नाहीत. सर्वात मोठा खुलासा म्हणजे अपघाताची जागाच बदलली गेली होती. जिथे विमान पडलं असं सांगितलं जात होतं, प्रत्यक्षात विमान तिथे नव्हतंच पडलं, तर ते दुसऱ्याच ठिकाणी कोसळलं होतं. इतकंच नाही तर त्या विमानाचा पायलट कोण होता आणि त्याच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहितीही या अहवालातून समोर आली आहे, जी याआधी कुणालाही माहीत नव्हती. याशिवाय हे विमान मुंबईतून नेमक्या कोणत्या वेळी उड्डाण केलं आणि अपघात नेमका किती वाजता झाला याबाबतही आधी सांगितलेले वेळा पूर्णपणे वेगळे असल्याचं या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. म्हणजेच आतापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेली अनेक माहिती आता प्रश्नचिन्हाखाली आली आहे. खरं तर या रिपोर्टमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. अनेक प्रश्न निर्माण झाले होते आणि या अपघातामागचं खरं सत्य काय आहे याबद्दल लोकांमध्ये प्रचंड चर्चा सुरू झाली होती. पण त्याच वेळी जय पवार यांनी एक असा व्हिडिओ समोर आणला की त्या व्हिडिओनंतर सगळं चित्रच बदललं. त्या व्हिडिओतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आणि आतापर्यंत लपलेलं बरंच सत्य उघड होत असल्याचं बोललं जाऊ लागलं. यामुळे आता एकच चर्चा सुरू झाली आहे, अखेर दादांना न्याय मिळणार का? काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रभर अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. लोकांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या. काही जण म्हणत होते की दादा वाचले आहेत, काही जण म्हणत होते की दादा पुन्हा परत येणार आहेत. अशा अनेक वावड्या संपूर्ण महाराष्ट्रात पसरवल्या गेल्या. पण आता असं बोललं जात आहे की या सगळ्या अफवा मुद्दाम पसरवल्या जात होत्या, कारण लोकांचं लक्ष खऱ्या माहितीपासून दूर ठेवायचं होतं. आणि सगळ्यात मोठी चर्चा म्हणजे या सगळ्यामागे जो मास्टर माइंड होता तो खूपच प्रभावशाली आणि पॉवरफुल व्यक्ती असल्याचंही आता बोललं जाऊ लागलं आहे. या मास्टर माइंडला आता संपवलं आहे आणि याला कारण ठरले आहेत ते जय पवार. जय पवार हे फारसे बोलत नाहीत, संयमी आहेत. पण आपल्या वडिलांसाठी त्यांनी तो व्हिडिओ पाताल शोधून काढला आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक अभिमानाची बाब आता दिसायला लागली. हा व्हिडिओ आता CID साठी सगळ्यात महत्त्वाचा पुरावा ठरलाय आणि ज्यामुळे मास्टर माइंडच्या मुसके आवडणार. ज्यातून एक असं वजनदार नाव समोर आले की ते नाव याआधी कधीच समोर आलं नव्हतं. एक असं नाव की ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. एक माणूस जो दादांच्या अगदी जवळ होता असं बोललं जाऊ लागलं. त्याच माणसाने असं कसं केलं असेल अशी ही शंका आता लोकांना येऊ लागली आहे. जेव्हा हा व्हिडिओ समोर आला, जेव्हा हे नाव समोर आलं, तेव्हा जे कार्यकर्ते दादांच्या जाण्याने रडत होते त्यांच्या डोळ्यात आता प्रचंड राग दिसू लागला. बदल्याची भावना आता स्पष्टपणे दिसू लागली आहे. कालपर्यंत टीव्ही आणि सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू होती, दादा जिवंत आहेत, दादा परत येणार आहेत, अशा अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. पण अचानक एक रिपोर्ट समोर आला आणि त्या रिपोर्टने सगळं चित्र बदलून टाकलं. या रिपोर्टमध्ये तब्बल 5 महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या, ज्यामुळे या विमान अपघाताबाबत आतापर्यंत सांगितलेली माहिती पूर्णपणे वेगळी असल्याचं स्पष्ट झालं. खरं तर हा रिपोर्ट समोर आल्यानंतर जनतेमध्ये आधीच मोठी खळबळ उडाली होती. पण त्याच वेळी एक व्हिडिओ समोर आला आणि त्या व्हिडिओने तर संपूर्ण प्रकरणात आणखी मोठी खळबळ माजवली. गेल्या 48 तासात या अपघाताबद्दल अशा गोष्टी उघड झाल्या आहेत ज्या मागच्या 30 दिवसातही समोर आल्या नव्हत्या. आता पहिल्यांदाच या अपघाताचं खरं चित्र लोकांसमोर स्पष्ट होत असल्याचं बोललं जात आहे.
मग नेमकं या अपघाताबाबत काय उघड झालं आहे? कोण आहे तो मास्टर माइंड ज्याचं नाव आता चर्चेत येऊ लागलं आहे? आणि त्या व्हिडिओमध्ये असं काय दिसलं आहे की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आता एक वेगळंच समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे? अखेर कोणतं असं मोठं नाव समोर आलं आहे जे इतके दिवस दाबून टाकलं गेलं होतं? लोकांना मुद्दाम भ्रमित करण्यात आलं होतं का? या रिपोर्टमध्ये अशा कोणत्या 5 गोष्टी उघड झाल्या आहेत ज्यामुळे या अपघाताचं संपूर्ण चित्रच बदलून गेलं? खरंच हे विमान नेमकं कुठे कोसळलं होतं? कारण सुरुवातीला सांगितलं जात होतं की विमान बारामतीमध्ये आपटलं, पण आता असं बोललं जात आहे की अपघाताची जागाच वेगळी होती. मग विमानाचा वेळ कसा बदलला? उड्डाणाचा वेळ आणि अपघाताचा वेळ यात इतका फरक का आढळून आला? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या सगळ्या गोष्टी जनतेपासून इतके दिवस लपून का ठेवल्या गेल्या? त्यातच आता समोर आलेल्या त्या व्हिडिओमध्ये एक असं नाव चर्चेत आलं आहे ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे. या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण 28 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. ज्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके लोकनेते अजितदादा पवार यांच्या संदर्भात भीषण विमान अपघाताची बातमी समोर आली आणि संपूर्ण राज्य हादरून गेलं. या अपघाताची बातमी समोर येताच अनेक शंका निर्माण होऊ लागल्या. हा अपघात नेमका कसा झाला? त्यामागे नेमकं काय घडलं? आणि आता समोर येणाऱ्या नवीन माहितीमुळे या संपूर्ण प्रकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलताना दिसत आहे. काही लोक म्हणायचे हा अपघात आहे, तर काही लोक म्हणायचे हा घातपात आहे. पण तब्बल 1 महिन्यानंतर या अपघाताचं कारण तिसरंच निघालं आहे, जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. पहा, अपघाताला 1 महिना झाला आहे, तरी महाराष्ट्राच्या मनातलं वादळ अजून संपलेलं नाहीये. कारण गेल्या 48 तासातही अपघाताविषयी अशा काही गोष्टी समोर आल्या ज्यानं या प्रकरणाचा खरा चेहरा समोर आणलाय. सगळ्यात आधी एक सरकारी रिपोर्ट आला ज्यानं या विमान अपघाताविषयी 5 अशा भयानक गोष्टी सांगितल्या की ज्यानं या अपघाताचा बेसच बदलून टाकला. कारण या अपघाती विमानाची जी निघण्याची वेळ होती ती वेळ बदलली. विमान ज्यावेळेस आपटलं ती वेळ बदलली. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे विमान जिथे आदळलं असं सांगितलं जात होतं, प्रत्यक्षात विमान तिथे आदळलंच नाही. हा खुलासा समोर आल्यानंतर संपूर्ण घटनाक्रमच बदलून गेला आहे. या सरकारी रिपोर्टमध्ये काही महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. विशेष म्हणजे पायलट संदर्भात एक असा पुरावा दिला गेला ज्यामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. पण त्याच वेळी जय पवार यांनी एक व्हिडिओ समोर आणला. त्या व्हिडिओनंतर या संपूर्ण प्रकरणाचं वेगळंच चित्र लोकांसमोर येऊ लागलं आहे. या व्हिडिओमुळे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू लागली आहेत. आपण ही माहिती टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. लक्षात घ्या, गेल्या महिनाभरात तुम्ही जे काही ऐकलं किंवा पाहिलं त्यातील बरंचसं आता चुकीचं ठरत असल्याचं बोललं जात आहे. कारण आज समोर येणारी माहिती अत्यंत धक्कादायक आहे. सगळ्यात आधी आपण त्या सरकारी रिपोर्टबद्दल जाणून घेऊया. त्या रिपोर्टमध्ये अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत ज्यामुळे आतापर्यंत टीव्हीवर दाखवलेल्या बातम्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या रिपोर्टमधील पहिली आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अपघाताची जागा. होय, रिपोर्टनुसार हा अपघात जिथे झाला असं सांगितलं जात होतं, प्रत्यक्षात तो तिथे झालाच नाही. मग नेमका अपघात कुठे झाला हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर जय पवारांनी दाखवलेला तो व्हिडिओ नेमका कोणता होता? त्या व्हिडिओमध्ये असं काय दिसलं की ज्यामुळे या प्रकरणातील मास्टर माइंड अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान CID तपासामध्येही काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेषतः 27 जानेवारीच्या रात्री काय घडलं होतं याचं संपूर्ण चित्र आता स्पष्ट होत असल्याचं सांगितलं जात आहे. माहितीनुसार 27 जानेवारीलाच या संपूर्ण घटनेचा गेम प्लॅन तयार झाला होता. त्याच रात्री दादांना एक शेवटचा फोन आला होता. हा फोन नेमका कोणी केला आणि त्या फोन नंतर काय घडलं याबाबतही तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता आपण सुरुवात करूया त्या रिपोर्टमधील पहिल्या मुद्द्यापासून. या रिपोर्टमधील पहिली आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अपघाताची जागा. आजवर आपल्याला सांगितलं जात होतं की विमान धावपट्टीजवळ कोसळलं, पण रिपोर्टनुसार विमान तिथे धडकलंच नाही. धावपट्टीपासून सुमारे 50 मीटर अंतरावर एका वेगळ्याच ठिकाणी विमान जमिनीवर आदळण्याआधी मोठ्या झाडांमध्ये अडकलं होतं. तिथेच विमानाचे तुकडे झाले
आणि त्यानंतर त्याला आग लागली. म्हणजेच टीव्हीवर ज्या जागेचे दृश्य दाखवले गेले ती मूळ अपघाताची जागा नव्हती. हा या रिपोर्टमधला सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा मानला जात आहे. ही जागा बदलल्याची माहिती समोर येत असतानाच अजितदादांचे सुपुत्र जय पवार यांनी एक व्हिडिओ समोर आणला आहे. हा व्हिडिओ पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. स्वतःच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी जय पवारांनी अहोरात्र कष्ट उपसले आणि असा पुरावा शोधला जो आता CID साठी सर्वात महत्त्वाचा आधार ठरलाय. या व्हिडिओमध्ये एक असं वजनदार नाव समोर आले जो माणूस दादांच्या अगदी जवळचा मानला जात होता. जो मास्टर माइंड आजवर पडद्यामागे राहून सूत्र हलवत होता त्याचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे. पण हा कट नेमका शिजला कुठे? CIDच्या तपासात समोर आला आहे की या सगळ्याची सुरुवात 28 जानेवारीला नाही तर 27 जानेवारीच्या त्या काळ रात्री झाली होती. खरं तर संपूर्ण प्लॅन 27 जानेवारीलाच तयार झाला होता अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. त्या रात्री दादा मुंबईतील देवगिरी बंगल्यावर होते. त्यांनी गाडीनं साताऱ्याला जाण्याचं संपूर्ण नियोजन केलं होतं. पहाटे 5 वाजता निघायचं ठरलं होतं. गाडीही इंधन भरून पूर्णपणे तयार ठेवण्यात आली होती. पण रात्री सुमारे 10 वाजता दादांना एक फोन आला आणि तिथूनच सगळा खेळ बदलल्याचं सांगितलं जात आहे. तो फोन नेमका कोणाचा होता हे आजही मोठं रहस्य मानलं जात आहे. मात्र त्या फोन नंतर दादा कमालीचे अस्वस्थ झाल्याचं सांगितलं जातं. याच ठिकाणी या रिपोर्टमधील दुसरी महत्त्वाची गोष्ट समोर येते ती म्हणजे पायलटची अवस्था. सुरुवातीला असा आरोप करण्यात आला होता की मुख्य वैमानिक नशेत होता. पण सरकारी रिपोर्टमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की दोन्ही पायलट्सची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट निगेटिव्ह होती. कॅप्टन सुमित यांनी तब्बल 34 तासांची विश्रांती घेतली होती. म्हणजेच पायलट पूर्णपणे शुद्धीत होते आणि तांत्रिकदृष्ट्या विमानामध्येही कोणताही मोठा बिघाड नसल्याचं सांगितलं जात आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की जर पायलट ठीक होते आणि विमानही तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित होतं तर हा अपघात झाला कसा? याचं उत्तर शोधण्यासाठी तपास पुन्हा 27 जानेवारीच्या रात्रीकडे वळतो. माहितीनुसार दादांना रस्त्याने जाण्याऐवजी विमानाने प्रवास करण्यासाठी भाग पाडलं गेलं कारण मंत्रालयातील एका महत्त्वाच्या फाईलवर त्यांची सही होणं बाकी होतं. ही फाईल मुद्दाम अडकवून ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. मध्यरात्री मंत्रालयाच्या परिसरात चेहरा झाकलेली एक व्यक्ती CCTVमध्ये कैद झाली होती. ती व्यक्ती काहीतरी शोधत असल्यासारखी हालचाल करताना दिसत होती. पहाटे 4 वाजेपर्यंत दादांना त्या फाईलसाठी थांबवण्यात आलं. त्यामुळे त्यांचा रस्त्याने जाण्याचा ठरलेला वेळ चुकला आणि शेवटी त्यांना नाईलाजाने विमानाने प्रवास करावा लागला असं बोललं जात आहे. दरम्यान जेव्हा दादा त्या फाईलवर सही करत होते त्याच वेळी विमानतळावर काहीतरी वेगळंच घडत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जय पवारांनी समोर आणलेल्या पुराव्यानुसार VSR कंपनीचा मालक विमानाच्या कॉकपिटमध्ये संशयास्पद पद्धतीनं आढळल्याचं सांगितलं जात आहे. तो तिथे झोपलेला होता की काही हालचाली करत होता याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे. या रिपोर्टमधील तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमान उड्डाणाची वेळ आणि अपघाताची वेळ. आजवर जी वेळ सांगितली जात होती ती आणि रिपोर्टमध्ये नमूद केलेली वेळ यात मोठा फरक असल्याचं दिसून आलं आहे. माहितीनुसार सकाळी 8:31 पायलटनं एअर ट्रॅफिक कंट्रोलला व्हिजिबिलिटीबद्दल विचारणा केली होती. त्यावेळी व्हिजिबिलिटी फक्त 3 किलोमीटर असल्याचं सांगण्यात आलं. नियम 5 किलोमीटरचा असतानाही विमान उतरवण्याचा इतका अट्टहास का केला गेला? कोणाचा दबाव होता? तपासात आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. रमेश नावाच्या एका तंत्रज्ञाचे नाव चर्चेत आले आहे. त्या रात्री तो विमानाभोवती संशयास्पद हालचाली करताना दिसल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. विमानाचे ट्रान्सपॉन्डर आणि इंधन यंत्रणेमध्ये जाणीवपूर्वक बिघाड करण्यात आला असावा असा संशय आता अधिकच गडद होत चालला आहे. ब्लॅक बॉक्समधील शेवटचे शब्द ओ शिट, ओ शिट हे केवळ तांत्रिक बिघाडामुळे नव्हते तर शेवटच्या क्षणी विमानाने दिलेला दगा हा एखाद्या मोठ्या षडयंत्राचा भाग होता का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आज जय पवारांनी समोर आणलेल्या त्या व्हिडिओमुळे आणि 27 तारखेच्या मिनिटाच्या अपडेटमुळे या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. चर्चा अशी आहे की जो माणूस दादांच्या सावलीसारखा कायम सोबत असायचा त्यानंच सत्तेच्या हव्यासापोटी हा घातपात घडवून आणला का? 28 जानेवारीला घडलेला तो अपघात महाराष्ट्राला अक्षरशः हादरवून गेला होता.
पण आता जे सत्य समोर येत आहे ते अंगावर काटा आणणारे आहे. गेल्या महिनाभरात आपण टीव्हीवर जे पाहिलं, जे ऐकलं, ते पूर्ण सत्य होतं का? आज जेव्हा जय पवारांनी तो व्हिडिओ समोर आणला तेव्हा एक प्रश्न सगळ्यांच्या मनात उभा राहिला. सत्तेच्या या खेळात माणुसकी इतकी कशी काय हरवली? दादांसारखा अनुभवी नेता खरंच एखाद्या षडयंत्राचा बळी ठरला असेल का? आणि जर हे षडयंत्र असेल तर त्यामागचा मास्टर माइंड नेमका कोण? आता प्रेक्षकांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्हाला खरंच वाटतं का की अधिकृत अहवाल पूर्णपणे खरा आहे? इतका अनुभवी पायलट, इतकं हायटेक विमान, आणि अचानक ते झाडाझुडपात कसं काय कोसळलं? रिपोर्टमध्ये म्हटलं जातं की अपघाताची जागा बदलली. मग टीव्हीवर दाखवलेला तो ढिगारा नेमका कोणाचा होता? जनतेची दिशाभूल केली जात होती का? तुम्हाला काय वाटतं? यामागे एखादा जवळचा माणूस असू शकतो का? तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आता महाराष्ट्र शांत बसून चालणार नाही. आता येऊया त्या महत्वाच्या क्षणाकडे. 27 जानेवारीची ती रात्र. देवगिरी बंगला. दादा गाडीनं जाणार होते. सगळं नियोजन ठरलं होतं. पण रात्री 10 वाजता एक फोन आला आणि त्या एका फोननं संपूर्ण प्लॅन बदलला. त्या फोननंतर दादा अस्वस्थ झाले असं सांगितलं जातं. आणि मग अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यांना त्या विमानानं प्रवास करण्याशिवाय पर्यायच उरला नाही. म्हणूनच आता अनेक जण म्हणू लागले आहेत, हा अपघात नव्हता तर एक रचलेला सापळा होता का? जय पवारांनी शांतपणे पुरावे शोधले आणि आज ते समोर येऊ लागले आहेत. कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सत्य जास्त काळ लपून राहत नाही. आज नाही तर उद्या ते बाहेर येणारच.